आमचा जो अहवाल मीडियाकडे दिलेला आहे त्या पेशंटच्या आजाराचे कुठलेही डिटेल्स नाही आहेत. ऐका ऐका एक ऐका पेशंट ऐका, तुम्ही स्वतःच्या मनाने न बोलता आम्ही जे काय सांगतोय ते ऐकायचं असेल तर कॉन्फरन्स होईल. आम्ही जे तुम्हाला अहवाल हा आम्ही शासनाकडे पाठवला आहे. तुम्हाला जे दिलंय त्याच्यामध्ये फक्त घटनाक्रम आहे, पेशंटचं मेडिकल कोणतीही गोष्ट त्यात नाही. आज जे तुम्ही विचारता सांगतो मी, आता जे तुम्ही म्हणताय की मेडिकल ट्रीटमेंट तिला काय गेली हे त्या अहवालात आहे शासनाच्या. तिला पूर्वी काय आजार होते का हे आहे त्या शासनाच्या अहवालात. तिला आम्ही ते पूर्वीचे काय आजार होते तुम्हाला आम्ही दिलेले नाही. नाही, मत नाही केलं, सांगतो. आमचं रुग्णालय सांगतो नाही, स्वतःला क्लीन चिट नाही दिली. जरा एक सेकंद ऐका. आम्हाला शासनाने एक पत्र पाठवलं की डेली मिररमध्ये आलेल्या बातमीला तुम्ही उत्तर द्या. ते उत्तर जे दिलं तेच उत्तर आम्ही त्यांना पाठवलं जे मेडिकल होतं, आणि तुम्हाला दिलं ते त्यातला मेडिकल पार्ट काढून होतं, बाकी काही नाही केलं. आम्ही सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हणताय की समितीचा अहवाल ज्यावेळेस येईल, मात्र लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. एवढी मोठी संस्था आहे, संस्थेचं एवढं मोठं नाव आहे, लोकांच्या मनामधला संभ्रम, लोक समितीची वाट बघणार नाही. मात्र जी घटना समितीचं एवढंच मी सांगेन, ऐका ना, मला कळलं लोकांचा संभ्रम. समितीचं काम अतिशय वेगवान चालू आहे. मी यापूर्वी एवढं वेगवान काम माझ्या आयुष्यात पाहिलेलं नाही. त्यामुळे लवकर जे प्रश्न कन्क्लुजनवर येणार आहे त्याच्यावर आपण आज उडी मारायची काही गरज नाही. त्या दिवशी नक्की काय झालं, मग चूक कुणाची? तेच आपण परत बोलतोय जे शासन कायद्यानुसार कोणताही रुग्ण जेव्हा प्रशासनाला कल्पना न देता निघून जातो तर आपल्या हॉस्पिटलने किंवा डॉक्टरनी ऍब्स्कॉन्डिंग पेशंट आणलेला आहे अशी पोलिसांकडे तक्रार करायची असते. तर आपल्याकडून तशी काही तक्रार केली का? फक्त ऍडमिट असला तर एखादा सांगतो एखादा पेशंट ओपीडीत आला, एक सेकंड, तुम्ही जे म्हणताय पेशंट जर ओपीडीत आला आणि न सांगता गेला तर कुणालाही कसली इन्फॉर्मेशन दिली जात नाही. ऍडमिटेड पेशंट अचानक निघून गेला तर लगेच आम्ही पोलिसांना कळवतो. गेली 25 वर्ष कळवतो. नाही, काय होतं आपण तेच बोलून काही त्यात म्हणजे वेळच नुसतं घालून एक प्रेस कॉन्फरन्स भांडायसाठी नाही.